असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। ज्या मराठी चित्रपटानं संपूर्ण जगभराला वेड लावलं त्या सैराट सिनेमाचं सैराट झाले या सूर्यास्तवेळीचं जे गाण्याचं शूटिंग झालं होतं त्या आज आपण इनामदार वाड्यावरती आहोत। उजनी धरणाची पाणी पातळी खाली गेल्यानंतर हा जो इनामदार वाडा आहे तो उघडा झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणी अनेक इतिहास संशोधक असतील, पर्यटक या ठिकाणी येत आहेत। हा वाडा जो आहे तो 400 वर्षापूर्वीचा असल्याचा या ठिकाणील ग्रामस्थ दावा करत आहेत। यावेळी आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल या वाड्याबाबत, कशा पद्धतीने माहिती देता येईल तुम्हाला? नमस्कार। हा वाडा शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी ते या काळातली सरदारकी निजामांकडून मिळाल्यानंतर उजनी नदीच्या भीमा नदीच्या पूर्व तटावर हा किल्ला बांधलेला आहे आणि या किल्ल्यातून त्या काळात ते त्यांचा कारभार पाहत होते। इंदापूर सुब्याचा त्यांच्याकडे परगणा होता। तर या ठिकाणाहून त्यांच्या सैनिकांना शस्त्राचा, अन्नधान्याचा साठा व्हावा आणि त्याची त्यांना वितरण व्हावं यामुळं या ठिकाणी हा किल्ला बांधलेला होता। 1893 साली हा किल्ला ब्रिटिश गव्हर्नरने इनामदार यांना इनामात दिला। त्यानंतर या किल्ल्याला इनामदार वाडा असंही म्हटलं जातं आणि ज्यावेळेस 1978 साली उजनी धरणात पाणी भरायला चालू केलं त्यानंतर हा वाडा किल्ला पाण्यात गेला। जेव्हा जेव्हा उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते त्यावेळेस हा किल्ला उघडा पडतो। यावर्षी पाणी पातळी आजच्या दिवशी -55% आहे, त्यामुळे हा किल्ला आता आम्हाला व्यवस्थित पाहायला मिळालेला आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी हा किल्ला आज पाहण्यासाठी आलेलो आहोत। सैराट सिनेमाचं शूटिंग झालं त्यानंतर या वाड्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली। येथे पर्यटक देखील बोटीच्या माध्यमातून येतात, त्याबाबत काय सांगाल? या ठिकाणी सैराट नागराज मंजुळे साहेबांनी जे सैराटचं या किल्ल्यावर शूटिंग केलं त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या पर्यटकांना हा किल्ला भावला गेला आणि हा किल्ला पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं पर्यटक मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। तत्पूर्वी जे आमचे हनुमान भक्त, आमचे शिवप्रेमी या किल्ल्यावर येत होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठीमागं हनुमानाचं मूळ मंदिर आहे आणि हे पाहण्यासाठी आमचे हनुमान भक्त या ठिकाणी येत होते। परंतु या ठिकाणी ही हनुमानाची मूळ जन्मभूमी आहे असं भीमा महात्म्य ग्रंथातील अध्याय 33 मध्ये नमूद केलेलं आहे आणि सैराटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। त्यामुळं या ठिकाणच्या आमच्या युवकांना चांगला एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे। या माध्यमातून बोटिंगचा चांगला व्यवसाय होतोय। या ठिकाणी किमान बोटिंगच्या माध्यमातून वर्षाला किमान 2 कोटीची उलाढाल होत आहे। त्यामुळं हा किल्ला पाहण्यासाठी विविध भागातून लोक येत असतात आणि येतात। नक्कीच आपण पाहतोय की या वाड्याबद्दल आता आपल्याला माहिती मिळाली की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी हा वाडा बांधलेल्याची माहिती या पर्यटकांनी दिलेली आहे। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, कुगाव, करमाळा। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।